श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जप कसा करावा। श्री स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोट महाराज म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय पारंपरिक श्रद्धेतील एक आदरणीय ऋषी आणि आध्यात्मिक व्यक्ती आहेत। त्यांचे जीवन आणि त्यांची शिकवण लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, जे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आंतरिक परिवर्तनाच्या शोधात आहेत। श्री स्वामी समर्थ यांचा जन्म 19व्या शतकात महाराष्ट्रातील श्रीगोंदा या छोट्याशा गावात झाला, ज्यांचे जीवन दैवी रहस्यांनी व्यापलेले आहे। लहानपणापासूनच स्वामी समर्थांनी विलक्षण आध्यात्मिक तळमळ आणि दैवी संबंधाची चिन्हे दर्शवली। श्रीगोंदा गावाच्या आजूबाजूच्या जंगलात आणि गुहामध्ये त्यांनी आत्मचिंतन आणि ध्यानात वेळ घालवला। त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचा आणि चमत्कारिक शक्तींचा प्रसार झाल्यामुळे लोक त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाच्या शोधात येऊ लागले। श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्मावरची श्रद्धा। त्यांनी निदर्शनास आणून दिले की देवाकडे नेणारे सर्व मार्ग योग्य आहेत आणि कठोर धार्मिक कर्मकांडापेक्षा खरी भक्ती आणि श्रद्धा ईश्वरी पूजेमध्ये अधिक महत्त्वाची आहे। अक्कलकोट हे महाराष्ट्रातील एक छोटे शहर स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक कार्याचे केंद्र बनले। त्यांचा अक्कलकोट येथील आश्रम त्यांच्या शिष्य भक्तांसाठी पवित्र स्थान बनला। श्री स्वामी समर्थांचा वारसा त्यांच्या भौतिक जीवनाच्या पलीकडे आहे। त्यांच्या शिकवणी मौखिक परंपरा, लिखित लेखे आणि त्यांच्या शिष्यांच्या अनुभवांद्वारे जतन केल्या जातात। श्री स्वामी समर्थांच्या नावाचा जप करणे ही एक आध्यात्मिक साधना आहे, जी अनेक भक्त त्यांच्या दैवी ऊर्जेशी जोडण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी करतात। श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कसे करावे याचे सविस्तर विवेचन या स्वामी संदेशामध्ये आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। तुम्ही नामजप सुरू करण्यापूर्वी एक शांत आणि शांत जागा शोधा, जिथे तुम्ही कोणत्याही विचलित न होता आरामात बसू शकता। तुम्ही उशी किंवा खुर्चीवर पाय सरळ करून बसू शकता। काही खोल श्वास घेऊन आणि कोणतीही चिंता सोडून आपले मन आणि हृदय स्वच्छ करणे ही एक चांगली कल्पना आहे। तुमच्या नामजपाचा स्पष्ट हेतू ठेवा। तुम्ही मार्गदर्शन, उपचार शोधत असाल किंवा फक्त श्री स्वामी समर्थांच्या दैवी ऊर्जेशी जोडण्याचा विचार करत असाल, भक्ती आणि नम्रतेच्या भावनेने सरावाकडे जा। जप करताना प्रामाणिक आणि शुद्ध अंतकरण जोपासा। श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण तुम्ही विविध प्रकारे करू शकता। एक सामान्य मंत्र, ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, किंवा फक्त जय जय स्वामी समर्थ हा आहे। तुम्ही स्वामी समर्थ हा नामजपही वारंवार
करू शकता. तुमच्याशी प्रतिध्वनी करणारा मंत्र निवडा. तुमच्याकडे माला म्हणजेच प्रार्थनेचे मणी असल्यास तुम्ही ते तुमच्या मंत्राचा मागोवा ठेवण्यासाठी वापरू शकता. मालामध्ये सामान्यतः 108 मणी असतात आणि तुम्ही प्रत्येक मणीवर एकदाच मंत्राचा जप करू शकता. हे तुमच्या सरावात एक स्पर्श आणि तालबद्ध घटक जोडते. तुम्ही जप सुरू करताच तुमचे लक्ष शब्दांच्या आवाजावर आणि कंपनावर केंद्रित करा. या क्षणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा आणि आपले मन भरकटू देऊ नका. जर तुम्हाला तुमचे मन वाहून जात असेल तर हळुवारपणे तुमचे लक्ष पुन्हा नामजपावर आणा. नामजप करताना स्थिर आणि लयबद्ध गती ठेवा. प्रत्येक अक्षराच्या उच्चाराकडे लक्ष द्या. तुमचा मंत्र भक्तिभावाने ओतणे तुमच्या नामजपाची लय मनाची ध्यानात्मक स्थिती निर्माण करण्यास मदत करू शकते. नामजप करताना तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या दिव्य स्वरूपाची कल्पना करू शकता किंवा त्यांच्या दयाळू उपस्थितीचे चित्रण करू शकता. तुम्ही जप करत असताना तुमचे हृदय कृतज्ञता, प्रेम आणि आदराने भरू द्या. तुमच्या आराम आणि वेळापत्रकानुसार तुम्ही तुमचा नामजप सत्राचा कालावधी निवडू शकता. तुमच्या पसंतीनुसार ते काही मिनिटे किंवा जास्त असू शकते. सुसंगतता महत्त्वाची आहे. म्हणूनच नामजप हा रोजचा सराव करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मोठ्याने किंवा शांतपणे नामजप करू शकता, जे तुमच्या सरावासाठी अधिक अनुकूल वाटेल. व्होकल जप तुमच्या इंद्रियांना गुंतवून ठेवण्यास मदत करू शकतो, तर मूक जप एक खोल आंतरिक अनुभव निर्माण करू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.